मिरजेतील प्रभाग 5 मधील वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यासाठी जवळपास 1,25,00,000चा निधी मंजूर झाला असून सदरचा रस्ता लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 2 दिवसांपूर्वी सदरचा रस्ता आपणच मंजूर केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करण जामदार यांनी केला होता। त्यामुळे मिरजेतील प्रभाग 5 मध्ये काँग्रेस नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नगरसेवकांमध्ये रस्त्याच्या कामावरून चांगलीच झुंबली आहे। मिरज शहरातील वखारबाग या ठिकाणी असणाऱ्या ड्रेनेजच्या कामामुळे या भागातील रस्त्याची कामे रखडली होती। मात्र नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी सदर रस्ता करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते। या पत्राच्या आधारे त्यांनी पाठपुरावा करून सदरचा रस्ता हा जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करून घेतला होता व याबाबत स्थायी समिती सदस्य बबिता मेंढे यांनीही स्थायी समितीकडे पाठपुरावा करून हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी केली होती। मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक करण जामदार यांनी 2 दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापती अतुल माने यांना निवेदन देऊन हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी करून सदरचा रस्ता आपणच मंजूर केला असल्याची माहिती दिली होती। त्यामुळे प्रभाग 5 मध्ये कामाच्या श्रेयवादावरून काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटातील नगरसेवकांमध्ये चांगलीच झुंबली आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक 5 मधील जुने वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या रस्ता मंजुरीसाठी मी तत्कालीन आयुक्त माननीय गांधी साहेब यांची वारंवार भेट घेतलेली होती। तदनंतर आयुक्तांनी त्यावेळेला निधीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आम्हाला सांगितलेला होता, पण ज्यावेळेला 2025-26ची जिल्हा नियोजन समितीचे 35 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाले, त्या संदर्भातला मेसेज मला मिळाल्यानंतर मी आयुक्तांची भेट घेतली होती आणि तदनंतर मी 26/8/2025ला या ठिकाणी मान्य आयुक्तांना हा रस्ता करण्यासंदर्भात मी निवेदन या ठिकाणी माझं दिलेलं होतं। संजय नायकू मेंढे माजी विरोधी पक्ष नेता व माजी स्थायी समिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या लेटर हेडवर मी 26/8/2025ला आयुक्तांना पत्र दिलं होतं। त्या संदर्भात आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी याचं अंदाजपत्रक तयार करून घेऊन पाठवून देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला होता। त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः अंदाजपत्रक तयार करण्यात आलं ते 13/10/2025ला ते अंदाजपत्रक तयार करण्यात आलं। 2025ला अंदाजपत्रक तयार करत असताना पहिलं जे अंदाजपत्रक झालेलं होतं ते 1,42,42,227 रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं होतं। ज्यावेळेला अंदाजपत्रक घेऊन सर्वांच्या मान्यता घेऊन आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर तत्वता मान्यता आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर मी जाऊन आयुक्तांची भेट घेतली आणि ही फाईल आपल्याकडे आल्यासंदर्भात मी आयुक्तांना सांगितलं। आयुक्तांनी अंदाजपत्रक मोठं झालेलं आहे आणि कमी करता येईल का बघूया म्हणून माझ्यासमोर शहर अभियंत्यांना फोन केला आणि शहर अभियंत्यांना सूचना दिल्या की अंदाजपत्रक थोडं कमी करण्यात यावं। त्याबाबत शहर अभियंत्यांनी माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण मुर्मीकरण, खडीकरण, BBM आणि BMAC अशा पद्धतीचे लेअर त्यावर धरलेले आहेत असं मला सांगितलं। त्यानंतर आम्ही BM आणि ACचा दर आपण कमी करूया आणि अंदाजपत्रक करून घेऊ आणि ते मान्यतेसाठी पाठवू असं शहर अभियंत्यांची माझी पृथ्वीराज चव्हाण साहेबांची माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या पद्धतीचं एस्टिमेट केलं आणि वरचे 2 लेअर BM आणि ACचा जो लेअर होता तो कमी केला आणि 1,25,06,113 रुपयाचं अंदाजपत्रक या ठिकाणी तयार केलं आणि मंजुरीला पाठवलं। त्याला तांत्रिक मंजुरी 13/11/2000 त्याला 4/11/2025ला आयुक्तांनी तत्वता मंजुरी दिली 1,25,00,000ला आणि त्याला 13/11/2025ला तांत्रिक मंजुरी शहर अभियंत्यांनी दिलेला आहे। तदनंतर 8/12/2025ला आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी दिली आणि त्यावेळेला प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर 13/12/2025ला या ठिकाणी महासभेचा ठराव करून या ठिकाणी जे काही आमच्या वार्डातलं काम होतं 1,25,00,000चं ते समाविष्ट करून महासभेचा ठराव माननीय जिल्हा अधिकारी यांना नियोजन समितीमधून खर्च करण्याचा निधी मिळण्यासाठी बाबतचा या ठिकाणी पाठवलेला होता। त्यावेळेचा जो निधी होता तो पूर्वी ज्यावेळेला निधी आला होता तो 35 कोटी 2025-26साठी जो काही जिल्हा नियोजनमध्ये समितीमधून आला होता तो 35 कोटी 18 लाख रुपयाचा निधी
या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेला होता. त्यापैकी 135 कामं 174 कामं या ठिकाणी त्यावेळेला पाठवलेली होती. 127 कामांना त्यावेळेला मंजुरी मिळाली होती आणि ही 26 कामं संपूर्ण बिलो रक्कममध्ये गेलेली होती. त्याची जवळजवळ 4 कोटी रुपयाचा बिलो अमाऊंट होती आणि जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 2 कोटी रुपये येणार होते. अशा 6 कोटीच्या प्रस्तावित 6 कोटीमधून हा सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मंजुरीला पाठवलेला होता. तो दिनांक 6/3/2026ला 6/3/2026ला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं या ठिकाणी त्याने मंजुरीसाठी पाठवलेला होता निधी मिळण्यासाठी बाबत आणि त्याला 27/3/2026ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली आणि तदनंतर मंजुरी झाल्यानंतर आयुक्तांच्याकडं जाऊन परवाच या ठिकाणी 6/5/2026ला या ठिकाणी त्याचं विषयपत्र माझे आपल्या स्थायी समिती सभापतींच्याकडं दिलेलं होतं. बबिता मेंढे मान्य बबिता मेंढे या स्थायी समितीमध्ये असल्यामुळं त्यांनी मान्य आमचे स्थायी समितीचे सभापती अतुल मानेंना फोनवर सांगितलेलं होतं की सदरची ही जी काय विषयपत्र आलेलं आहे त्याचं ऐन वेळेला घेण्यात यावं आणि त्याचा ठराव लवकरात लवकर करण्यात यावं. आता त्या पद्धतीनं ठराव करण्याचं ठरवून त्या ठिकाणी लवकरच ठराव करून घेण्यात येईल. त्या पद्धतीचं टेंडर काढून लवकरात लवकर हा रस्ता करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. नाही त्यांनी काय केलं हा विषय नाही. मी जे काही केलं ते मी माझं या ठिकाणी पत्र आहे ते पत्र पण तुम्हाला मी वाचून दाखवतो. मान्य आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज शहरातील वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता तातडीने करण्याबाबत महोदय मिरज शहरातील वखारबाग येथे ड्रेनेजचे काम बरेच वर्षापासून सुरू आहे. सदरचे काम हे वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पूर्णत्वास आले आहे. पूर्णत्वास आलेल्या कामापर्यंतचा रस्ता तातडीने करावी हे पत्र मी 26/8/2025ला या ठिकाणी आयुक्तांना दिलेलं होतं. त्याबाबतचं हे सर्व त्यानंतर जिथं जिथं फाईल जाईल त्या त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मी माझी फाईल आमच्या वार्डातली आलेली आहे म्हणून सांगून त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून आज त्याचं मंजुरी मिळालेलं आहे. लवकरच त्याचा ठराव पण होईल आणि टेंडर पण होईल.